वनरक्षक वनसेवक भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक वनसेवक भरती 2025 जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही वन विभागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे, ज्यामध्ये वनरक्षकच्या जवळपास 1400 प्लस जागा रिक्त आहेत। त्याचबरोबर वनसेवकच्या 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे यासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि वनरक्षकचं जे पद आहे वनरक्षक भरतीसाठी वयोमर्यादा यामध्ये जे 18 ते 27 लागते आणि यामध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि वनरक्षक मध्ये 21,700 ते 69,100 च्या दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। मेन म्हणजे याबद्दल सुद्धा सांगणार आहे की ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, ठीक आहे। बद्दल मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो, तर वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। आणि यामध्ये पेपर आहे की नाही आहे हे अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो माहित नाही, कारण की जेव्हा जाहिरात पडणार आहे त्यावेळेसच आपल्याला कळणार आहे की यामध्ये पेपर आहे की नाही आहे, ग्राउंड आहे की नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण वनसेवक मध्ये जर पाहिलं तर यामध्ये शिक्षण 10वी पास लागते, मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि एक अट यामध्ये ठेवण्यात आली आहे की यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। आणि यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार। आणि आणखीन वनसेवक मध्ये एक जे अट आहे की यामध्ये सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर हे यामध्ये अट ठेवण्यात आले की ज्या विद्यार्थ्यांचं जास्त शिक्षण झालंय तर त्या मुलांना वनसेवक मध्ये फॉर्म भरता येणार नाही। एक लक्षात ठेवा, जे 10वी 12वी पास आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे। वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार या नवीन संवर्गाची निर्मिती करून संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे ते सांगू। प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राची गस्त करून वनांचे संरक्षण संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राची सीमांची देखभाल करणे, वन्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्यायोजनेच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामास सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारे कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे। तर हे काम ते तुम्हाला या ठिकाणी वनसेवक मध्ये सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती ही कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास जे 12,991 पदे रिक्त आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 प्लस जागा रिक्त आहे। तर 14,500 प्लस जागा जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला वन विभागामध्ये पाहायला भेटणार आहे। आणि ही जी भरती आहे मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये
तयारीमध्ये लागून जा. ठीक आहे. तर ही जी भरती आहे मार्च महिन्यापर्यंत निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि वनरक्षक भरतीबद्दल जर माहिती सांगितलं तर वनरक्षक मध्ये शिक्षण 12वी पास लागते. वनरक्षक मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ग्रॅज्युएशन वाल्या मुलांना सुद्धा फॉर्म भरता येते, पण वनरक्षक मध्ये एक अट आहे की 12वी मध्ये तुम्ही आर्ट वाले मुलं फॉर्म भरू शकता, सायन्स भरू शकता, त्याचबरोबर जे कॉमर्स वाले फॉर्म भरू शकता. पण आर्ट वाले विद्यार्थ्यांसाठी एक अट आहे की आपल्याला 12वी मध्ये एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते वनरक्षक मध्ये. आणि जास्त शिक्षण असलं तर वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. वयोमर्यादा 18 ते 27 लागते. SC/ST ला 5 वर्ष सूट असते या भरतीमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर पाहिलं आपण वनरक्षक भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये फक्त आपल्याला 12वी पासवरच फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा. आणि आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे लेखी परीक्षा. आणि यामध्ये पासिंगचा जर आपण विचार केला तर फक्त 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येते. कोणती कॅटेगरीचे असो, SC, ST, OBC, EWS, NTVG, ओपन, SBC, SCBC, महिला उमेदवार असो की पुरुष उमेदवार असो, पेपरमध्ये 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास होता आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येते. ठीक आहे. तर वनरक्षक भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा ऑनलाईन, दुसरी तुमचं यामध्ये ग्राउंड असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असते. ठीक आहे. तर सर्वात अगोदर या भरतीमध्ये आपण लेखी परीक्षेत जर विचार केला तर यामध्ये 120 मार्काचा पेपर आहे. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. तर परीक्षेला जे प्रश्न विचारले जाते सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. गणिताचे प्रश्न यामध्ये विचारले जात नाही. ठीक आहे. आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते. कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर या ठिकाणी पास असतो. ठीक आहे. तर 1.5 घंट्याचा पेपर असते आणि पेपर झाल्यानंतर आपलं यामध्ये वनरक्षक मध्ये ग्राउंड असते. ठीक आहे. तर आपण यामध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची लागते. त्याचबरोबर महिला उमेदवार असाल ST कॅटेगरीचे 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. ठीक आहे. तर एवढं यामध्ये. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 17 मिनिटांमध्ये मारायचे आहे. जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि जसजसा तुमचा टाइम जास्त जाणार आहे तसतसं मार्क तुम्हाला कमी भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 120 मार्काचा पेपर होते, 80 मार्काचा ग्राउंड होते आणि 200 पैकी मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार, SC, ST, OBC, EWS, NTVG, ओपन, SBC, SCBC या सर्व कॅटेगरीचं. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना हे 12 मिनिटाच्या अंदर मारायचे. जे आपण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग हे 12 मिनिटाच्या अंदर आल्या त्यांना जे 80 मार्क या ठिकाणी भेटते. आणि जसजसा टाइम तुमचा वाढणार आहे तसतसे मार्क तुम्हाला कमी या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ग्राउंड आहे. आणि हे झाल्यानंतर सुद्धा वनरक्षक भरतीमध्ये काय असते, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग, पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. तर अशी टेस्ट राहते. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक वनसेवक या भरतीची. ठीक आहे. आणि वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलं आहे. यामध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त असणार आहे. उंची जी आहे उंची सुद्धा यामध्ये कमी लागणार आहे वनसेवक मध्ये. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये फक्त 10वी पास वालेच मुलं फॉर्म भरू शकते, 10वी 12वी पास वाले वनसेवक मध्ये. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर वनरक्षक वनसेवकची जी भरती हे जवळपास तुम्हाला मार्च महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा. ठीक आहे. तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे वनरक्षक वनसेवक बद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय